महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालपूर येथील सेंट्रल बँक शाखेत आद्य सर संस्थापक स्वर्गीय सौरभजी पोचखानवाला यांचा वाढदिवस साजरा। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या शाखेत दिनांक 9/8/2025 रोजी सेंट्रल बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सौरभजी पोचखानवाला यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। याप्रसंगी शाखाधिकारी राकेश खांडेवाल, उपशाखाधिकारी अर्जुन सोनवणे, माजी महसूल मंडळ अधिकारी एम शास्त्री, मीडिया पत्रकार प्रभाकर आडगाळे, कॅशियर अजिंक्य तामणकर, प्रवीण आवला, देवेंद्र सोनार, भरत सावंत आदी उपस्थित होते। मालपूर व परिसरातील एकच शाखा आहे, परंतु शाखा अधिकारी राकेश खांडेवाल साहेबांनी रात्रंदिवस मेहनत करून मालपूर सेंट्रल बँकेचे चेहरा मोहरा बदलवून टाकलेला आहे। शेतकऱ्यांप्रती प्रेम असून शेती कर्ज देखील त्यांनी वाटप केलेले आहे। मजुरांविषयी प्रेम आहे, गोड बोलून ते समजावून गिराहिकांशी संबंध त्यांनी जपून ठेवलेले आहेत। 24 तास ATM ची सेवा उपलब्ध केलेली आहे। सुटसुटीत अशी लाइटिंगने सजवलेली रंगरंगोटी तालुक्यातील ही पहिली शाखा आहे। अशी सुशोभित शाखेचे सर्व श्रेय राकेशजी खांडेवाल साहेबांना मिळते आहे। मनुष्यबळ कमी असल्यामुळे सुट्टीचा दिवस सुद्धा बँकेत ते हजर असतात, मात्र मालपूर व परिसरातील जनतेला ते सेवा उपलब्ध करून देतात। म्हणूनच सेंट्रल बँक आज उच्च स्तरावर चाललेली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा। सर सौरभजी पोचखानवाला यांचा मुंबई येथे त्यावेळेस आपण पारदर्शक होतो, त्यांचे सत्तावर आपल्यावरती होते। पण सर सौरभजी पोचखानवाला हे जेव्हा बँकेमध्ये ललित पदावरती कामाला होते त्यावेळी त्यांना गिरेली वाटायचं की भारतीयांची स्वतःची आपल्याची नॅशनलाइज बँक असावी आणि त्याच प्रयत्नासाठी त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजांच्या त्या ललित पदवीचा राजीनामा देऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया या स्वायत्त बँकेची त्यावेळी स्थापना केली। ती बँक जी आहे ही भारतातली खूप नामांकित, चर्चेत असलेली, गावोगावी पोहोचलेली, सर्वांना वेगवेगळ्या शासनाच्या आर्थिक सुविधा प्रदान करणारी नावाजलेली बँक झालेली आहे। अशा थोर व्यक्तीचा जयंती साजरी करावी हे आमचंच नाही, तर या संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। आणि त्यांच्या ह्या उपकारांची जाणीव ठेवून उपकृत्य होऊन त्यांचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालपूरमध्ये देखील आम्ही खूप थाटामाटाने जन्मदिवस साजरा केलेला आहे। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।